वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ आयुर सखी. चला तर आज आपण पाहूयात औषधी वटी या कल्पाच्या घटकद्रव्यांची ट्रिक. तर ट्रिक अशी आहे, ती चित्री आत्ताच जरा त्रिसुंगीसोबत गेली. तर तीपासून काय येणार तर तितिंडिक, चीपासून येणार चित्रक चूर्ण, त्रिपासून येणार त्रिकटू चूर्ण, आताचपासून आ ता आणि चपासून आपासून येणार आम्लवेतस, तापासून येणार तालीस चूर्ण, चपासून येणार चवेमूळ आणि चिंच, त्यानंतर जरापासून येणार जिरक आणि त्रिसुगंधी म्हणजे काय तर सुगंध येणार आहेत 3 द्रव्य म्हणजेच कोणते तर त्रिजात. ते कोणते आहेत त्वक, एला, तेजपत्र आणि गेलीपासून गुळ येणार म्हणजेच काय तर तितिंडिक, चित्रक चूर्ण, त्रिकटू चूर्ण. त्रिकटू म्हणजेच काय तर पिंपळी, मरीच, शुंठी, आम्लवेतस, तालीस चूर्ण, चव्यामूळ आणि चिंच. तसेच जिरक आणि त्रिजात म्हणजेच कोणतं त्वक, एला, तेजपत्र आणि गुळ यांचं प्रमाण पुढे दिलेलं आहे. त्यानंतर याची मात्रा किती आहे तर 2 ते 3 वटी म्हणजेच काय तर 250-500 mg. पथ्यपथ्य रोगानुसार सेवन काळ काय आहे तर मुहुर्मुहे. चिकित्सीय गुण काय आहे तर पिनस, श्वास, कास, अरुची आणि प्रतिशाय. त्यानंतर प्रोबेबल मोड ऑफ ॲक्शन काय आहे तर पित्तशमन, वात कफशमन आणि अग्निदीपन. आय होप तुम्हाला ही ट्रिक समजली असेल. तरी परत एकदा वाचून घेऊयात. ती चित्री आत्ताच जरा त्रिसुंगीसोबत गेली म्हणजेच काय तीपासून तितिंडिक, चीपासून चित्रक चूर्ण, त्रिपासून त्रिकटू चूर्ण, त्रिकटू म्हणजेच काय पिपळी, मरीच, शुंठी, आताचपासून आम्लवेतस, तालीस चूर्ण, चव्यमूळ, चित्रक, जरापासून जिरक, त्रिजातमध्ये काय तर त्वक, एला, तेजपत्र आणि गेलीपासून गुळ येणार. आय होप तुम्हाला ही ट्रिक समजली असेल. थँक्यू.